मात्र आता हे दोन संघ पुन्हा एकदा एकमेकांच्या विरोधात संघर्ष करण्यासाठी सज्ज झालेले आहेत. भूमिक इलेव्हन गांधारी आणि त्यांच्या विरोधात टायगर इलेव्हन अमरसाई उत्तर प्रदेश हे दोन संघ आमने-सामने आहेत. सामना सुरू होतोय. गोलंदाजीसाठी भिवंडी वलपाड एक्सप्रेस कौशल पाटील, तर आघाडीसाठी अमित नाईक आणि त्यांची सोबत देतोय रजत मुंडे. गेम इज ऑन. पहिला बॉल ऑनसाइडला खेचण्याचा प्रयत्न होता. लाईन इथे खराब आहे. टप्पा पडल्याबरोबर गाईडलाईनला भेदत असताना बॉल मागे चाललाय. यष्टीरक्षकाचं बॅकअप जरूर आलं, पण अंपायर सिग्नल इट इज वाईड. एक एक्स्ट्रा धाव आणि अतिरिक्त धाब्याने सध्या डाव सुरू होतोय. फलंदाजी करत असताना टायगर इलेव्हन अमरसाई उत्तर प्रदेश क्रिकेट संघाचा एक्स्ट्रा धाब्याने खातं खुलं होतंय. यावेळेला स्विच इटचा टेम बॅट्समनला फॉलो केलेला आहे. अगदी खोलात टाकला बॉल, तेच दाखवतोय नॉस्ट्राकरच्या बॅटर रजतला. अमित नाईक टायमिंग करू शकले नाही. वेग चांगला होता आणि किंबहुना चांगल्या गतीनं बॉल यष्टीरक्षकाच्या दिशेनं मार्गस्थ होतोय. पहिला बॉल वाईड, लेन थोडी खराब होती, पण तदनंतर डॉट बॉल नव्हते. छोटेखानी कमबॅक होते, वापसी. चांगलं रंगेल हे बॅटल. जी हाँ, उसी की उम्मीद है हवा में ज़रूर, लेकिन बाउंस पर पहुंचे हैं मिड ऑफ फील्डर के पास। बाली वहां पर मौजूद, सफाई से फील किया, कोई रन नहीं। बल्ले के बीचों बीच लेकर खेले थे अमित, लेकिन जानते हैं कि गैप में नहीं खेल पाए हैं, जिस वजह से रन प्राप्त नहीं कर पाए। दो गेंदों का खेल समाप्त हुआ है, स्कोर 1 रन बिना किसी नुकसान के। पहले बल्लेबाजी करती हुई टीम टाइगर 11 अमरसाई उत्तर प्रदेश। एक और अच्छी गेंद, इस बार इनसाइड एज। अब की बार गति नहीं दी, और यही तो खासियत है कौशल पाटिल की गेंदबाजी की। तरह तरह की गेंदें करते हैं वो। ऑफ कटर बहुत बढ़िया डालते हैं, कभी कई बार देखते हैं कि थोड़ा बैक ऑफ लेंथ रखते हैं। इस बार थोड़ा आगे रखा था, हल्की से अंदर की तरफ आई थी और बाल बाल बच गए। अमित नाइक इनसाइड एज लगा था, ऑफ स्टंप के काफ़ी करीब से गेंद शॉर्ट फाइन लेग के पास चली गई थी। कौशल एक बार फिर से, इस बार तान दिया है आसमान में, ऑन द राइज उठा के खेल दिया है और सीधे मैदान के बाहर लॉन्ग ऑन बाउंड्री के पार 6 रन। मागच्या 3 डॉट बॉल नंतर जो दबाव बनला होता तो या बिग हिट सिक्सरनं झुगारून लावलाय अमित नाईकनं. स्ट्रेट बॅटनं समोर लॉफ्ट करतायत. ऑन दी अप लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे सेमीफायनलचा पहिला ब्लास्ट. बहुत ही बड़ा मुकाबला है, जीतने वाली टीम फाइनल खेलने वाली है। और ये कमजोर गेंद है, इस बार सही तरह से टाइम तो नहीं कर पाए थे, लेकिन बॉलर के पीछे खेला है, उनके ऊपर से, और नहीं रोक पाए हैं फील्डर। छक्के के बाद आता हुआ चौका, 4 रन। आता कुठेतरी ट्रॅकवर या सामन्यात सध्या येत असताना आपण बघत आहोत फलंदाज अमित नाईकला. लो फुलटॉस स्ट्रेट बॅटनं समोर लॉफ्ट केला. मिड ऑफ मध्ये होता वॅकंट एरिया आणि लॉंग ऑफला. पहिला टप्पा, दुसऱ्या टप्प्यात, तिसऱ्या आणि चौथ्या टिप्प्यानिशी मात्र बॉल 1 टू का 4 सीमा पार. षटकारा पाठोपाठ देणारा हा चौकार. 100% टाइमिंग नहीं थी। अमित शायद सोच रहे होंगे कि यहाँ पर 2 रन कम बनाए उन्होंने इस गेंद पर, क्योंकि हिटमी बॉल थी, लेकिन फिर भी चौका तो मिल चुका है। रन संख्या 11 बिना किसी नुकसान के। अच्छी शुरुआत टाइगर 11 के लिए। इस बार कट करना चाहते थे, ऑफ स्टंप के बाहर बीट हुए। कोई रन नहीं इस गेंद पर, और इसके साथ ही पहले ओवर की समाप्ति। स्कोर 11 रन बिना किसी नुकसान के। टॉस हारने के बाद पहले बल्लेबाजी करती हुई टीम टाइगर 11 अमरसाई उत्तर प्रदेश। पहिलं षटक जबरदस्त सुरुवात मिळाली आहे. बॅटिंग करत असताना आपण बघत आहोत टायगर इलेव्हन अमरसाई उत्तर प्रदेशच्या टीमचे पुरस्कर्ते सागर रमवानीजी आणि त्या सोबतीनं विभू पंडित यांनी पुरस्कृत केलेला संघ. आज व्यावसायिक स्तरावरचं क्रिकेट या दोन्ही टीमनं जबरदस्त कामगिरी केलेली आहे. पण अंतिम सामना जिंकून अंतिम सामन्यात धडक मारेल कोण, आजच्या या शेवटच्या लढतीत कोण बाजी मारेल, त्यासाठी आता दोन्ही टीमची प्रतिष्ठा पणाला लागलेली आहे. एकीकडे आपण पाहता विकेदादा पाटील पुरस्कृत भूमिक इलेव्हन गांधारी, ज्यांची जबरदस्त कामगिरी आज या निर्णायक रात्रकालीन क्रिकेटमध्ये राहिली आहे. तर समोर मात्र इतक्याच ताकदीचा संघ आपण बघत आहोत, अर्थातच टायगर इलेव्हन अमरसाई उत्तर प्रदेश. एंड ऑफ फर्स्ट ओव्हर, पहिल्या षटकांती 11 धावा धावफलकावर. सेकंड पॉवर प्ले षटक सुरू होते. दुसरं विसावा रिसॉर्ट एंड कडून क्वार्टेल ऑफ भिवंडी सावध एक्सप्रेस किरण पाटिल बॉलिंग मार्कवर. खासा प्रभावित किया था किरण पाटिल ने पिछले मैच में, खासतौर पर मैच का जो पेनल्टी मेट ओवर डाला था उन्होंने, जब 2 ओवर में 27 रन चाहिए थे, सिर्फ 6 रन वाला ओवर डाला था। सामने बायत के बैटर रजत मुंडे। क्लास बड़ा है रजत का, लेकिन पहली गेंद बिल्कुल लक्ष्य पर, जड़ में डाली हुई गेंद।
हल्के हाथों से टर्न किया ऑन साइड में और सिंगल लेते हुए खाता खुलता हुआ रजत मुंडे का। किरण भी शुरुआत में जब उन्होंने खेलना शुरू किया था तो बहुत तेज़ किया करते थे, अभी भी तेज़ करते हैं, लेकिन अब वेरिएशंस भी उन्होंने सीख लिए हैं और इसीलिए काफ़ी कारगर भी साबित होते हैं। जो अनुभव किरणला मिळाला आता तो अनुभव तो सध्या कामे लावतोय. व्यावसायिक स्तरावरचं क्रिकेट तुम्ही खेळतायत. वेगाबरोबर विविधता आणि अचूकता ॲज अ बॉलर तुमच्याकडे असणं गरजेचं असतं. गोलंदाज तयार किरण. ओ या बलेला अपील हँड गॉन एस इट इज. क्वाडबियनच्या स्वरूपात फलंदाज बाद. मॅचची प्राइज विकेट. अमित नाईक माघारी परत आहेत. किरण पाटीलला मिळतंय पहिलं सुयश. पहिला धक्का लागलाय. टीम अमरसाई उत्तर प्रदेश टायगर 11ला फलंदाज बाद. बहुत बड़ा झटका। अमित नाइक बहुत ही घातक साबित हो सकते थे, अच्छी शुरुआत मिली थी उनको। एक चौका एक छक्का जड़ा, उन्होंने 10 रन बनाए 7 गेंदों का सामना करते हुए। कॉट बिहाइंड आउट हुए है, थोड़ी दूर रखी हुई गेंद थी फुलर लेन पर और कुछ खास फुटवर्क नहीं था, बहुत दूर से बल्ला चला दिया था। स्क्वायर ऑफ द विकेट ड्राइव करना चाहते थे ऑफ साइड में, लेकिन महीन सा किनारा लगा था। कोई गलती नहीं की विकेट कीपर ने। अच्छा कैच दीनू कामले द्वारा, सफलता किरण के खाते में। इतनी दूर थी कि शायद छोड़ देते तो वहां पर अंपायर को गेंद के लाइन के बारे में सोचना पड़ सकता था, शायद वाइड भी घोषित किया जा सकता था, लेकिन अपने आप को रोक नहीं पाए वहां पर बल्लेबाज अमित नाइक। नए बल्लेबाज भावेश पवार इन एट नंबर 3। ये कॉन्टेस्ट देखने लायक रहेगा क्योंकि विपक्षी टीम में जो गेंदबाज है उसमें ज़्यादातर भिवंडी के गेंदबाज है। किरण पाटिल, कौशल पाटिल, योगेश भालेकर और अब सामने भावेश पवार। हवा में है, पीछे निकल गई है। भाग्यशाली रहे हैं भावेश पवार, गेंद थर्ड मैन की दिशा में, फील्डर पीछा करते हुए। अच्छा एफर्ट महेंद्र माघे द्वारा पैर से रोका है उन्होंने, फुटबॉल स्किल को इस्तेमाल में लाते हुए, और 2 रनों से खाता खुलता हुआ भावेश पवार का। अनुचिक अवे फ्रॉम बॉडी शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटची बाहेरची कडा घेत बॉल निघाला थर्ड बॅचच्या अगदी बाजूनं, परंतु महेंद्र मागे तितक्याच वेगानं पाठमोऱ्या परिस्थितीत बॉलचा पाठलाग करत असताना फुटबॉल स्किल वापरत आणतायत. चांगले प्रयत्न, 2 धावा मात्र सेव्ह करताना पाहायला मिळत आहेत. 2 धावेसहित मात्र भावेश पवार यांचं वैयक्तिक खातं खुलं होते, तर सांघिक धावफलक मात्र पोचलंय ते 14 या आकड्यावर. इस बार कड़क कड़क और बेधड़क लॉन्ग ऑफ के खिलाड़ी देखते ही रह गए किसी दर्शक की तरह। गेंद उनके सिर पे, मस्तक पे दस्तक देती हुई बाउंड्री के बाहर 6 रन। वॉट अ शॉट. स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच. अगदी पुढ्यात टाकलेला बॉल स्ट्रेट बॅटनं लॉफ्ट केला समोर, लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या पलीकडे. बरोबर स्वर्गीय भरत शिंगोले स्मृती स्टँड मध्ये आलाय. हा कडक सिक्सर, कडक हिट, पवारचा पहिला वार, षटकार. प्रणव भोईर वहां पर मौजूद जरूर थे लॉन्ग ऑफ बाउंड्री पर, लेकिन कोई चांस नहीं था उनका। स्टैंड एंड डिलीवर, पवार का पावर। एक बार फिर से खड़े खड़े खेल दिया है कवर पॉइंट के ऊपर से, दर्शनीय स्ट्रोक, 4 रन। यापूर्वीच्या स्ट्रोकवर ताकद, तर आता नजाकत पाहायला मिळाली. इनसाइड आउट एक्स्ट्रा कव्हरला निघालाय बॉल. एक टप्पा घेत सरळ सीमा पार, षटकारा पाठोपाठ पवारचा आणखीन एक वार, केले गोलंदाजाला गार. षटकारा पाठोपाठ येतोय तो चौकार. किरण पाटिल भी अच्छी तरह से जानते हैं कि भावेश पवार क्या मादा रखते हैं। इतना आसान नहीं है उनके विरुद्ध गेंदबाजी करना। और हाल ही में जो आनंदवाड़ी में हमने टूर्नामेंट देखा था चैंपियंस ट्रॉफी, वहाँ पर सुपर ओवर में सुपर से ऊपर बैटिंग की थी भावेश पवार ने। नेहमीच टेनिस क्रिकेट जगतात जय घरत सर भावेश पवारचा ड्रॉप सीनचा हिरो म्हणून उल्लेख होतो, पण आता टॉप ऑफ द ऑर्डर आलाय आणि डॉमिनेटिंग बॅटिंग परफॉर्मन्स सध्या त्याचा सुरू आहे. किरण पाटीलच्या विरोधात होते आक्रमण, चौकारासहित स्कोर सध्या आपण बघत आहोत. 24 धावा, स्टील 1 टू गो. यावेळेला फॉलिंग स्वीप, मिड विकेट रिजन कडे चाललाय बॉल, फिल्डर पोहोचतोय डीप मधून. चांगला प्रयत्न, चांगलं बॅकअप. नागेश वाडेकर होते त्या ठिकाणी. तिसऱ्या धाबेचा प्रयत्न चालवलाय, पण आता स्पष्ट नकार दिलेला आहे. अखेरीस थ्रो आता दिलाय तो नागेश वाडेकरनं. थोडंसं नाट्यमय क्रिकेट, मात्र रजत मुंडेला अखेरीस माघार घ्यावी लागलेली आहे. 2 धाबेसहित दुसऱ्या षटकाची सांगता टीमची धावसंख्या 13.00 धाब्याच्या धावगतीनं 2 षटकांती 26 धावा.
ये शॉट भी काफ़ी अच्छे कंट्रोल के साथ खेला था उन्होंने। अच्छी तरह से गेंद की लेंथ को एंटीसिपेट करते हुए। इससे पहले 2 लेंथ डिलीवरीज़ थोड़ी-सी ऑफ स्टंप के बाहर जगह मिली थी, उसका फ़ायदा उठाया था। लेकिन इस बार उनको पता था कि कहीं न कहीं स्टंप्स की तरफ गेंद आ सकती है और फुलर लेंथ पर उसके लिए तैयार थे भावेश पवार। बहुत अच्छे टच में है, 4 गेंदों में 14 पर बैटिंग करते हुए पवार। रजत 1 में 1 पर। सतीश शेळके सर, उनके साथ चंदू शेट्टे सर, महान कमेंटेटर उमेश लिए सर को आप देख सकते हो, योगेश जी अधिकारी और दयाल जी शेळके। उनके चेहरे पर जो मुस्कान है वो ये सफलता की मुस्कान है। टूर्नामेंट की सफलता, लगातार 51 साल ये टूर्नामेंट आयोजित किया जा रहा है, ये बहुत बड़ी बात है। धड़ाकेबाज ट्रॉफी, पावर प्ले का फायदा उठाया है टाइगर 11 अमरसाई उत्तर प्रदेश के बल्लेबाजों ने। 26 रन 1 विकेट के नुकसान पर। अभी भी 3 ओवर्स का खेल बाकी है इस पारी में और बड़ा मुकाबला है, प्रेशर वाला मुकाबला है। पहले बैटिंग करने का आपको एक थोड़ा-सा फ़ायदा मिलता है, लेकिन उसके लिए आपको रन्स भी बनाने पड़ते हैं। सुल्तान आए हैं गेंदबाजी के लिए। सामने उछाल दिया है, सुल्तान के सिर के ऊपर से। फील्डर का प्रयास अच्छा, लेकिन नहीं रोक पाए हैं योगेश भालेकर। गेंद मैदान के बाहर, 6 रन। खडे खडे खेळतायत स्ट्रेट बॅटनं लॉफ करत असताना समोर रजत मुंडे. सांभाळली गावचा खेळाडू सध्या बहरतोय. पहिलाच बॉल आणि पहिल्या बॉलवर सुलतान खानचं भव्य स्वागत. योगेश भालेकरचा प्रयत्न अप्रतिम होता, पण अखेरीस त्याच्या हाताला चटका देत 440 ओळचा झटका देत बॉलनं त्याचं अंतिम साध्य साधलंय. षटकार. यावेळेला हवेत बॉल. कौशल पाटील जज करतोय. शॉर्ट बॅकवर्ड स्कोर लेगला झेल संपादित. मागच्या षटकारानंतर लगेचच क्विक रिप्लाय दिलाय. टिट फॉर टॅट जसंच तसं प्रत्युत्तर दिलंय. ते स्विंगचा सुलतान खान यानं फलंदाज बाद. रजत मुंडे माघारी. 32 ला दुसरी विकेट पडली आहे. टायगर 11 अमरसाई उत्तर प्रदेशची दुसरा धक्का. अच्छा पलटवार सुल्तान खान द्वारा। थोड़ी सी खिंची हुई लेन पर रखी थी गेंद, थोड़ा अतिरिक्त उछाल प्राप्त किया और उस उछाल को कंट्रोल में नहीं रख पाए बल्लेबाज। स्टॉपेज हुआ बैकवर्ड स्क्वायर लेग की दिशा में, सर्कल के पीछे जाते हुए, सर्कल के बाहर निकलते हुए अच्छा जज करते हुए उस कैच को समाप्त किया है कौशल पाटिल ने। रजत मुंडे पेविलियन की राह पर 32 पर 2। बॅटिंगसाठी पहिले तर बांद्र्याचा हेलिकॉप्टर बॉय अर्थातच श्रेयस कदम बॅटिंगसाठी दाखल होताना पाहायला मिळत आहेत. समोर सुलतान खानचं चॅलेंज असणारे एक चांगली फाईट पाहायला मिळेल. भावेश पवार नॉस्ट्राकर यांना चांगले सेट आहेत. 4 चेंडूत 14 धाब्याचं योगदान, 2 डबल, 1 4 1 सिक्सर त्यांच्या बॅटमधून आले, पण श्रेयसला आता दम दाखवावा लागेल. स्कोर 32-32. नुकताच दुसरी विकेट गमावली आहे. माघारी परत आहेत रजत. बॅटिंगसाठी दाखल होत आहेत श्रेयस. अच्छी गेंद, लेकिन उतनी ही खूबसूरती के साथ उसको फ्लिक किया है। बिल्कुल विकेट टू विकेट यॉर्कर का प्रयास था। छोटी बैकलिप से तैयार थे उस यॉर्कर लेंथ गेंद के लिए श्रेयस कदम। सिंगल से अपना खाता खोलते हुए स्कोर आगे बढ़ता हुआ 33 रन 2 विकेटों के नुकसान पर। दिलवीर, बड़ी ही दिलचस्प बात है कि सुल्तान ने आज इससे पहले जो मैचेस खेले उसमें गेंदबाजी नहीं की है, लेकिन शायद पहले मैच में की थी, लेकिन उसके बाद जो 2 मैचेस हुए हुए उसमें गेंदबाजी नहीं की। लेकिन कहीं न कहीं फ्रंटलाइन गेंदबाज थोड़े से महंगे साबित हुए हैं पावर प्ले में, तो उसको देखते हुए भी ये निर्णय लिया गया है कि अब अनुभव को लाया जाए। येस इट इज. जसा उल्लेख केला तुम्ही, अनुभव महत्वाचा आहे आणि आता या षटकात तो पणाला लावलाय. सुलतान महत्वाची विकेट कॅरी झालेली आहे. सेट बॅटर भावेश पवार समोर आहे. धडकेबाज चषकाच्या 51व्या पर्वाचे ब्रँड अँबॅसेडर आहेत. त्याचबरोबर चंद्रकांत शेट्टे सर देखील ब्रँड अँबॅसेडरच्या भूमिकेत आपण बघत आहोत. ग्रामीण गटातून देखील गोरसेबी कडून जबरदस्त कामगिरी भावेश पवार यांची राहिलेली आहे. मात्र आज व्यावसायिक स्तरावरती अखंड देशभरातील खेळाडू आलेत. या स्टेजला अशा परिस्थितीत या क्राऊड समोर तो परफॉर्मन्स हवाय. भावेश पवार या नावाला साजेशी कामगिरी आता संबंध फॅन्सला त्याच्याकडून अपेक्षित आहे. भावेश पवार के खेल का खुमार छाया रहता है दर्शकों के बीच में। ड्राइव किया, गेंद हवा में, पीछे खिलाड़ी है। ओ, आसान सा कैच, नहीं लपक पाए फील्डर। नागेश वाडेकर के हाथों से कैच छिटकता हुआ भावेश को मिला है जीवन दान। कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल आणि जिंका क्रिकेटचा खेळ, पण सध्या त्याचा विरोधाभास आपण बघत आहोत.
साधा सोपा सहज झेल अगदी चेंडूच्या खाली आले होते, रेषेमध्ये पोचले, बॉल हातात होता, पण शेवटच्या क्षणाला बॉडी बॅलन्स जसा गमावला तसा बॉल मात्र हातातून निसटला. इस बार गति में परिवर्तन, आड़े बैट से उसको खेल दिया है डीप मिड विकेट की तरफ। अच्छा क्षेत्र रक्षण वहां पर प्रणव मौजूद, एक ही रन मिलेगा। स्कोर आगे बढ़ता हुआ 36 रन 2 विकेटों के नुकसान पर। 17 पर पहुंचे हैं भावेश पवार, मात्र 6 गेंदों का सामना किया है, 2 चौके जड़ चुके हैं और एक सिक्सर। श्रेयस कदम उनका साथ देते हुए एक ही गेंद खेली है, एक पर बैटिंग करते हुए, और श्रेयस भी कभी भी आक्रामक हो सकते हैं। सुल्तान की ओवर की आखिरी गेंद, तेज तर्रार फुलर लेंथ, हेलीकॉप्टर उड़ाना चाहते थे, जो कि उनका मन पसंदीदा स्ट्रोक है, लेकिन सही तरह से कनेक्ट नहीं कर पाए। एक ही रन मिलेगा और इसके साथ ही सुल्तान का बेहतरीन ओवर समाप्त हुआ। सिक्सर से शुरुआत हुई थी, लेकिन उसके बाद अच्छा पलटवार किया। 11 रन देकर एक विकेट इस ओवर में। 3 ओवर की समाप्ति पर स्कोर 37 रन 2 विकेटों के नुकसान पर। पहले बल्लेबाजी करती हुई टीम टाइगर 11 अमरसाई उत्तर प्रदेश। 12.67 धाब्याची धावगती दाफलकावर 3 षटकांच्या अंती स्कोर सध्या आपण बघत आहोत 37-37. विकेट 2 पडलेले आहेत. नाईट सेशन मध्ये उद्या देखील जबरदस्त टीम्स व्यावसायिक गटातील अखंड भारतभरातील आणखी नामवंत संघ उद्या सम्मिलित होत आहेत, ज्यामध्ये एमी साबर्थ मालेगाव आणि त्यांच्या विरोधात MUCC हे 2 संघ मात्र पहिल्या लढतीत आमने-सामने असतील. त्यानंतर व्यंकटेश वॉरियर्स नाशिक आणि त्यांच्या विरोधात सचिन डवले प्रहार 11 पुणे हे 2 टीम्स ह्या 2 संघांच्या दरम्यान मात्र ग्रुप स्टेजची दुसरी लढत पाहायला मिळेल. बरोबर 6 वाजता उद्याचं शेड्यूल स्टार्ट होत आहे. विथ वेळेत उपस्थिती गरजेचे एबी सामर्थ्य मालेगाव आणि त्याचबरोबर MUCC. जी हाँ, कल भी ऑल इंडिया ओपन का घमासान रहेगा। धड़ाकेबाज ट्रॉफी 2026 में देश भर में से टेनिस क्रिकेट के तारे सितारे मुरबाड में पहुंचे हैं। आज 4 टीमें खेली, कल भी 4 टीमें एक्शन में रहेंगी और कल फाइनल मैच भी होने वाला है। ऑल इंडिया ओपन का फाइनल मुकाबला, और ग्रामीण के जो फाइनल मैचेस है वो परसों रहेंगे, सेमीफाइनल्स और फाइनल्स। 37 फॉर 2, 12 गेंदे पारी में शेष। कौशल पाटिल एक बार फिर से आक्रमण पर आते हुए। हर मैच में अलग तरह की रणनीति, बॉलर्स के क्रम बदले जाते हैं, गेंदबाजों को भी बदला जाता है। सुल्तान पिछले मैच में गेंदबाजी करते हुए नजर नहीं आए थे, इस मैच में की। अक्रॉस द लाइन उठा के खेल दिया है, डीप मिड विकेट और स्क्वायर लेग के दरमियान फील्डर पहुंच रहे हैं। अच्छा एफर्ट, 100% कमिटमेंट, प्रणव की तारीफ करनी होगी। और बाली भी वहां पर तुरंत पहुंचे थे उनकी मदद के लिए। अच्छा क्षेत्ररक्षण, यहाँ पर कुछ रन्स बचाए फील्डर्स ने, 2 रन्स मिले हैं, रन संख्या 39। 2 धावेसहित सेकंड स्पेलमध्ये कौशल पाटीलच्या विरोधात सुरुवात केलेली आहे श्रेयस कदमनं. स्कोर 39-39. पहिल्या डावाचे 11 बॉल अजूनही बाकी आहेत. पाहायचंय पार स्कोर काय असेल. यावेळेला ऑन साइडला पॉवर पॅकेट फिल्डर पाहतायत आणि पाहतच राहतील. चाललाय बॉल काउफेस बाउंड्री लाईनच्या पलीकडे. ब्लास्ट श्रेयस कदम यांनी दाखवलाय दम, लगावलाय धडाकेबाज सिक्सर. बेहतरीन स्ट्रोक, अक्रॉस द लाइन खेलते हुए बैट का पूरा स्विंग था और बल्ले के बीचों बीच लेकर तान दिया था। वहां पर बाली डीप में मौजूद जरूर, लेकिन बाली के पास कोई चांस नहीं। उनके सिर के ऊपर से गेंद फरार, सीमा रेखा के बाहर। 6 रन, ताकतवर शॉट था ये। कौशल एक बार फिर से, ये अच्छी गेंद है और यही तो नोकझोंक दर्शक भी देखना पसंद करते हैं। अच्छा खेला यॉर्कर को, हल्के हाथों से फ्लिक करते हुए डिप स्क्वायर लेग की तरफ सिंगल। स्कोर आगे बढ़ता हुआ 46, अभी भी 9 गेंदे पारी में शेष। हळूहळू आता तिसऱ्या विकेटसाठी देखील चांगली पार्टनरशिप बिल्डअप होतीये. करंट रन रेटनं प्रोजेक्ट स्कोर जो सध्या शो करतोय 66, 66 धावा. याच धावगतीने जर धावा स्कोर होत गेला तर बनला जातील, पण त्याही पलीकडे भावेश पवार आणि श्रेयस कदमला हे धावफलक घेऊन जावं लागेल. टायगर 11 अमरसाई उत्तर प्रदेश क्रिकेट संघाचं. दोनों अच्छा खेल रहे हैं। 6 में 17 भावेश, 5 में 11 श्रेयस। जस्ट बैक ऑफ लाइन पुल किया है, मिस टाइम स्ट्रोक, गेंद हवा में। इस बार कोई गलती नहीं, बेहतरीन रनिंग कैच किरण पाटिल द्वारा। किरण सबसे बेहतरीन फील्डर्स में से एक माने जाते हैं और उन्होंने लपक लिया है भावेश पवार का कैच। बड़ी विकेट। कैच के लिए किरण हिरन बन गए. अच्छा कैच मुकम्मल होता हुआ और भावेश पर लौटते हुए पहले रन की राह पर
ने जिस 17 रनों का योगदान देते हुए थोड़ा अतिरिक्त उछाल था इस गेंद में, जिस वजह से भावेश उसको मिडल नहीं कर पाए। बल्ले के हल्की सी ऊपर लगी थी, लेकिन किरण की जितनी भी सराहना की जाए उतनी कम। लगभग सर्कल के करीब पहुंचे थे बाउंड्री लाइन पर से। तेज दौड़ लगाई उन्होंने, एंटिसिपेशन उनका बहुत अच्छा था। अपने हाइट का फायदा यहाँ पर उठाते हुए गेंदबाज कौशल हार्ड लेंथ को हिट किया और बड़ी सफलता प्राप्त की है। भावेश पवार को चलता किया है। मनोरंजन किया भावेश पवार ने। आते ही उन्होंने बड़े शॉट्स खेले। 17 रनों की एक उपयुक्त पारी खेली टाइगर 11 अमरसाई उत्तर प्रदेश के लिए। टीम का स्कोर इस समय 46 रन 3 विकेटों के नुकसान पर। महत्वाची विकेट कौशल पाटीलने कॅरी केलेले चांगलं बॅकअप येतं किरण पाटीलचा. स्टील 2 टू गो. आणखीन एक डावखोरे आताचा प्रतिभा संपन्न फलंदाज सुनील खर्डे बॅटिंगसाठी स्टॅकर एंडला दाखल होताना पाहायला मिळत आहेत. क्रॉस बॅटर स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न गुडलेंथवरून हलकासा टॉस होतोय बॉल. रायझिंग यार सरप्रायझिंग डिलिव्हरी. टप्पा पडल्याबरोबर बॉलला मिळालेली अतिरिक्त उचली फलंदाज सुनील खर्डेला त्रस्त करून गेली. रिप्ले आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर. इट इज ब्युटिफुल डिलिव्हरी. डॉट बॉल. बायात के बल्लेबाजों के विरुद्ध और भी घातक नजर आते हैं कौशल पाटिल, क्योंकि जो ऑफ कटर डालते हैं खास तौर पर वो फिर बायात के बैटर के लिए बाहर की तरफ कट होती है। विविधता काफ़ी है उनके पास। एक और बढ़िया गेंद, इस बार अपील और क्या बोल्ड हो चुके हैं। जी हाँ, एक बेल नीचे गिर गई है। काम तमाम होता हुआ सुनील खर्डे का। एक और बायत के बैटर को आउट किया है कौशल पाटिल ने। ये दूसरी सफलता उनके खाते में। सुनील काफी निराश होकर पेविलियन में लौटते हुए खाता भी नहीं खोल पाए। 46 पर 4। बँक ऑन टार्गेट. परफेक्ट यॉर्कर. टो क्रशर यॉर्कर. अगदी दोन्ही पायांमधून निघालाय बॉल थेट. लेग स्टिकवर धडक मारतोय. राऊंड विकेट कौशल आलाय. ॲक्शन रिप्ले आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर. सिडीज आणि अखेरीस स्टिकला धडक मारलेली आहे. तेच यष्टीरक्षक आकाश चिंदर या दाखवतोय. फलंदाज बाद. या षटकात 2 विकेट कॅरी केलेले आहेत कौशल पाटीलनं. अजय गरज सर एक सिक्सर जरूर आला, पण तदनंतर मात्र कमबॅक होताना पाहायला मिळतंय. स्कोर जर पाहिला तर तो 4 षटकांच्या अंती 11.50 धाब्याच्या धावगतीनं 46 धाबा धावफलकावर 4 फलंदाज बाद झालेत. श्रेयस कदम आणि त्याची सोबत देण्यासाठी नवीन बॅटर आणखीन एक उभरता सितारा ज्याची ISPL मध्ये अंगाच्या अंगामात वर्णी आपण पाहिली. कबीर बॅटिंगसाठी दाखल होत आहेत. आखिर की 6 गेंदें। श्रेयस कदम का रोल यहाँ पर बहुत इम्पोर्टेंट होने वाला है। आने वाले टूर्नामेंट्स जिसकी हम चर्चा करते रहते हैं, ग्रामीण धमाका बिग बैश, वरुण एस पाटिल फाउंडेशन द्वारा प्रस्तुत ये टूर्नामेंट देखना मत भूलिएगा। 17 मार्च से लेकर 22 मार्च 2026 तक 13 लाख की इनामी राशि चैंपियन टीम को और रनर अप के लिए 7 लाख रुपए। साथ में प्लेयर ऑफ द टूर्नामेंट आइकॉन प्लेयर के लिए भी 4 व्हीलर है और ग्रामीण के खिलाड़ियों के लिए भी 4 व्हीलर है। बेस्ट बैटर और बेस्ट बॉलर के लिए 2 व्हीलर्स। कुछ भी समझ नहीं पाए बल्लेबाज। आसान सा मौका, कोई गलती नहीं गली की दिशा में। कौशल ने लपक लिया है कैच और फिरोज को मिलती हुई पहली गेंद पर सफलता। एक और बड़ा झटका लगता हुआ टाइगर 11 अमरसाई उत्तर प्रदेश को। श्रेयस लौटते हुए पेविलियन की राह पर। मागच्या षटकात भावेश पवार बाद झाले. सुनील खडे आल्या पावले माघारी परतले आणि आता श्रेयस कदमनं मात्र सोबत सोडलेली आहे. महत्वाच्या क्षणाला मोक्याच्या स्थितीला या सामन्यात मात्र विकेट्स एका पाठोपाठ एक गमावलेल्या आहेत. ऑफटमच्या बाहेरचा बॉल छेडकाडी करण्याचा प्रयत्न टायमिंग करू शकले नाही श्रेयस. कौशल तिकडे येत आहेत. चांगला झेल संपादित होतोय. फलंदाज बाद होत आहे श्रेयस. पहिल्याच बॉलवर फिरोजला मिळतंय सुयश. गोरेगाव मुंबईचा खेळाडू हे देखील वलंकित नाव आहे. फिरोज देखील त्यांच्या गोलंदाजीसाठी नेहमी चर्चेत असतात आणि आज या रात्रकालीन क्रिकेटमध्ये फिरोजनं देखील प्रभाव टाकलाय. खतरनाक गेंदबाज है फिरोज। स्कीडी कस्टमर है। बहुत लंबे ऊंचे कद के तो नहीं है, लेकिन उनकी जो बॉलिंग की गति है और जो अनुभव है वो काफ़ी ज़बरदस्त है। विकेट के साथ शुरुआत आखिरी ओवर की। नए बैट्समैन अर्जुन बांगर। अर्जुन को थोड़ा सा रोक कर भी रखा गया था। 7वें नंबर पर आए हैं बल्लेबाजी के लिए। 46 पर 5। पारी कहीं ना कहीं अब थोड़ी सी लड़खड़ा रही है। पिछली 4 गेंदों में 3 बल्लेबाज आउट हुए हैं और कोई रन भी नहीं बना है। 46 पर रन संख्या अटक सी गई है। ये डेड बॉल होने वाली है। जी हाँ। एक तरफ
अर्जुन बांगर है तो दूसरी तरफ बाली है जो बोरशेती टीम के लिए खेलते हैं, ग्रामीण में दोनों भी खिलाड़ी। और परसों बोरशेती टीम को सेमीफाइनल में देखना मत भूलिएगा, ओपन ग्रामीण विभाग में। यहाँ पर क्या जलवा दिखा सकते हैं अर्जुन। पूरी तरह से छकाया और शायद किनारा लगाया, अंपायर की उंगली आसमान में। जी हाँ, जेन्युइन एज था वहां पर। हमें ऐसे लगा पहले यहाँ से कि ये मूवमेंट है गेंद में, लेकिन एज लगा था जिस वजह से वो डेविएशन नजर आया। सॉफ्ट डिसमिसल कहा जा सकता है। अर्जुन कुछ भी नहीं कर पाए, 0 पर आउट। बॅक टू बॅक दुसरा धक्का आता फिरोज शेखने दिलेला आहे. पहिल्याच बॉलवर श्रेयस कदम बाद झाले. आता अर्जुन बांगर खातं खुलं होता माघारी परतायत. ऑन हॅट्रिक संधी आता बनली होती फिरोजला. बॅटिंगसाठी पाहिलं तर मॅन फ्रॉम खालिंग ज्याची गोलंदाजी आजच्या रात्रकालीन या निर्णायक स्पर्धेत चर्चेत राहिली. खालिंग एक्सप्रेस विवेक शेलार आता बॅटिंगसाठी दाखल होत आहेत. हैट्रिक पर है इस समय गेंदबाज फिरोज शेख। वैसे पिछली 3 गेंदों पर 3 बल्लेबाज आउट हो चुके हैं। पिछले ओवर की आखिरी गेंद पर भी विकेट गिरा था। ताश के पत्तों की तरह पारी बिखरती हुई। विवेक शेलार पहले मैच में 2 विकेट चटकाए थे। पिछले मैच में 1 ओवर डाला था, 1 विकेट लिया था और 2 विकेट लिए थे बल्कि। और एक ही रन दिया था उस ओवर में, मैन ऑफ द मैच रहे थे। लेकिन अब बल्ले से जौहर दिखाने पड़ेंगे यहाँ पर। ये अंतिम 4 गेंदें काफ़ी महत्वपूर्ण है। 1-2 बड़े हिट्स आते हैं तो 55 के करीब टोटल जा सकता है, जो कि एक चैलेंजिंग स्कोर निश्चित रूप से रहेगा। और बल्लेबाजी करना जानते हैं विवेक। और एक और बैट्समैन को छकाया ज़रूर, लेकिन इस बार वाइड है। शफल कर चुके थे विवेक। लेग स्टंप के हल्की सी बाहर निकली है, दूसरी तरफ लेकर गए। इससे पहले जो 2 गेंदें डाली थी उन्होंने, वो थोड़ा दाहिने हाथ के बैट्समैन के लिए आपने देखा कि बाहर की तरफ लेकर चले गए थे। अब की बार अंदर की तरफ लेकर आने का प्रयास था, लेकिन पहले ही मिडल और लेग स्टंप की तरफ गेंद का टप्पा था। उसके बाद फिर थोड़ी सी वो अंदर की तरफ आई, जिस वजह से लेग स्टंप को मिस कर गई गेंद। इस ओवर में ये पहला रन खर्च किया है फिरोज ने। प्लेड ऑन, अंदरूनी किनारा और गेंद जाकर टकराई स्टंप्स पर। एक और विकेट। वैसे नियमों के अनुसार हैट्रिक तो नहीं कह सकते हो आप, क्योंकि बीच में एक वाइट गेंद आई है, लेकिन क्या फर्क पड़ता है। गजब की गेंदबाजी फिरोज द्वारा, काबिले तारीफ गेंदबाजी। बहुत जोरदार तरीके से प्रहार करने की कोशिश, लेंथ डिलीवरी बाहर घूम रही थी और अक्रॉस द लाइन खेलने का प्रयास किया था। वहां पर अपने ही स्टंप्स पर खींच लिया गेंद को। विवेक भी 0 पर आउट। 3 धक्के या षटकात फिरोज शेख यांनी दिलेले आहेत. फिरोजच्या फिरकीनं मात्र फसलेला संघ सध्या आपण बघत आहोत, तो टायगर 11 अमरसाई उत्तर प्रदेश. कई बार चर्चा होती है फिरोज की गति की, लेकिन यहाँ पर विकेट के मिजाज को अच्छी तरह से भापते हुए उन्होंने थोड़ी धीमी गति से गेंदें डाली है। उंगलियां फेर रहे हैं और बल्लेबाजों की जो मेहनत है उसके ऊपर पानी भी फेर रहे हैं। 47 पर 7। एक समय जब भावेश पवार खेल रहे थे तो लग रहा था कि शायद 65-70 भी हो सकता है टोटल, लेकिन अब ऐसे लग रहा है कि 50 तक भी पहुंचते हैं या नहीं। 50 के भी लाले पड़े हुए हैं। 3 ओवर में 37 रन बने थे। पिछली 9 गेंदों पर सिर्फ 10 रन आए हैं। और उसमें से भी आप देखोगे तो पिछली 6 गेंदें जो है उसमें 1 ही रन बना है और 5 खिलाड़ी आउट हो चुके हैं। जैसे पतझड़ में पेड़ों के पत्ते गिरने शुरू हो जाते हैं ना, वैसे विकेट एक के बाद एक गिर रहे हैं। नए बैट्समैन नवनाथ हड़वले पावर हिटर है और ये उनकी पावर, तान दिया गेंद को आसमान में, डीप मिड विकेट बाउंड्री के बाहर। मेगा 6। मोठ्या स्ट्रोकच्या रित्तान तो शोधत होता संघ कारगिल अमरसाई उत्तर प्रदेश. आणि बरोबर पीक करत असताना फोर्सिंग हिट, सुपर डुपर हिट सिक्सर या षटकारानं नवनाथ हडवले यांनी आघास केलेला आहे. 6 धाबे सहित सध्या स्कोरबोर्डवर टोटल फ्लाय झाली आहे. सांघिक अर्धशतकाची नोंद सध्या दाफलगती होती. स्कोर जर पाहिला तर तो 53, 53 धावा अजूनही पहिल्या डावाचे 2 बॉल बाकी आहेत. फिरोज यांच्या विरोधात मात्र आक्रमण होताना पाहायला मिळत आहे. नवनाथ हडवले यांची मात्र कॉन्फिडंट सुरुवात आपण बघत आहोत. मागच्या 3 बॉलवर 3 विकेट जरूर गमावल्यात, पण त्याचा काही परिणाम, त्याचा काही प्रभाव नवनाथ हडवले यांच्या आक्रमक शैलीवर खास करून पाहायला मिळाला नाही. बहुत अच्छा कनेक्ट किया था उन्होंने, अगेंस्ट द टर्न खेले।
इस बार फ्लिक करते हुए गेंद जा रही है डीप स्क्वायर लेग की दिशा में। फील्डर दूर से पहुंचते हुए 2 की कोशिश, जोखिम भरा हो सकता है। अपील हो रही है और तीसरे अंपायर की मांग की जा रही है। बल्लेबाज को तो पता चल ही गया होगा कि क्या ये नतीजा आने वाला है, क्योंकि बैट्समैन को जल्दी समझ में आता है वो पहुंचे या नहीं। अंपायर को भी कभी-कभी मालूम तो होता है, लेकिन यदि थोड़ा नज़दीकी मामला है तो फिर टेक्नोलॉजी है तो उसका इस्तेमाल करना ही बेहतर है। अंपायर भी रिस्क नहीं लेना चाहते हैं और वो सही भी है। संदेश किस्मत राव अंपायर की भूमिका में। देखना पड़ेगा ये दूसरा रन कंप्लीट हुआ है या नहीं। अपने पास स्ट्राइक रखने का प्रयास, लेकिन उसमें नाकामयाब। आउट होते हुए नवनाथ हडवले। जैसे ही गेंद विकेट कीपर के पास पहुंची, उन्होंने ज़्यादा वक्त ज़ाया नहीं किया और थोड़े दूर रह गए अपने क्रीज में से बल्लेबाज नवनाथ। 2 गेंदें खेली, 1 छक्का जड़ा, 7 रनों का योगदान देने के बाद पेविलियन में लौटते हुए 8वां झटका लग चुका है। रन संख्या 54। नए बल्लेबाज श्रावण डोंगरे, शाहपुर के एक और खिलाड़ी टाइगर 11 अमरसाई उत्तर प्रदेश टीम में खेलते हुए। श्रावण डोंगरे। ऐसे काफ़ी रिकॉर्ड्स हैं इनके नाम ग्रामीण टेनिस क्रिकेट में। स्विंग एंड मिस, रफ्तार में बीट किया श्रावण को। आखिरी गेंद पर कोई रन नहीं, इस तरह से पारी खत्म होती हुई। टाइगर 11 अमरसाई उत्तर प्रदेश टीम की रिव्यू की मांग। शायद टैक्टिकल रिव्यू हो सकता है। रिव्यू है तो फिर उसका यूज़ करना भी सही है, लेकिन अब देखना है कि टीवी एम्पायर का निर्णय क्या आता है। ऑन फील्ड अंपायर का कॉल तो हमने देखा है कि फेयर डिलीवरी है। बल्लेबाज ने उस अंपायर के फैसले को चुनौती दी है। क्या गेंद स्टंप्स के ऊपर से गुजरी है या फिर लेग स्टंप को मिस कर रही है? क्या लेग स्टंप के बाहर है? यदि रिव्यू सक्सेसफुल होता है तो एक और गेंद खेलने का मौका मिलेगा, लेकिन फेयर डिलीवरी। अनसक्सेसफुल रिव्यू तो पारी खत्म होती हुई। कुल रन संख्या 54। टारगेट रहेगा 55 रनों का फाइनल में पहुंचने के लिए भौमिक 11 गांधारी के सामने। काफ़ी उतार चढ़ाव रहे वैसे इस मैच के पहले हाफ में। टाइगर 11 अमरसाई उत्तर प्रदेश टीम ने पहले बल्लेबाजी की। अमित नाइक और रजत मुंडे स्थापित सलामी जोड़ी। 10 बनाए अमित ने, 7 बनाए रजत ने। कहीं ना कहीं स्टार्ट तो मिला था, लेकिन लंबी पारियां नहीं खेल पाए। भावेश पवार वन डाउन आए और सबसे अधिक रन इस पारी में उन्होंने बनाए। 7 गेंदों में 17 रन। हालांकि उनके आउट होने के बाद कहीं ना कहीं पारी लड़खड़ा गई। श्रेयस ने 11 रनों का योगदान दिया, जो चौथे नंबर पर आए थे। उसके बाद तो केवल 0-0 नजर आ रहे हैं, लेकिन आखिर में एक 7 रन वाला योगदान नवनाथ हडवले का, जो एक छक्का जड़ा था उन्होंने फिरोज के विरुद्ध आखिरी ओवर में, जिसके चलते टीम 50 के पार जरूर पहुंची है। 54 रन ये टोटल बुरा नहीं है वैसे। गेंदबाजी कौशल ने स्टार्ट किया था। आक्रमण 2 ओवर 20 रन 2 विकेट। अच्छी गेंदबाजी रही कौशल की। हालांकि ज़रूर कुछ बड़े हिट्स भी लगे उनके विरुद्ध, लेकिन 2 महत्वपूर्ण सफलताएं प्राप्त की। किरण पाटिल 1 ओवर 15 रन 1 विकेट महंगे साबित हुए। सुल्तान खान 11 रन देकर 1 विकेट, और सबसे सफल गेंदबाज फिरोज शेख आखिरी ओवर में 8 रन देकर 3 सफलताएं उनके खाते में। बहुत बड़ी पार्टनरशिप्स तो नहीं देखने को मिली, लेकिन टोटल 50 के पार पहुंचा है तो ये एक चैलेंजिंग स्कोर है और बड़ा मुकाबला है। सेमीफाइनल है ये, कोई मामूली मैच नहीं है। 30 गेंदों में 55 रन बनाने होंगे धड़ाकेबाज ट्रॉफी 2026 के फाइनल में पहुंचने के लिए भौमिक 11 गांधारी टीम को। क्या कुछ होगा आने वाले 5 ओवर्स में? किसकी होगी हार, किसकी रहेगी जय जयकार, बताएंगे कमेंट्री बॉक्स में से चंदू शेट्टी सर।
आजच्या दिवसासाठी ज्यांचा आवाज आपण ऐकलात, भिवंडी परिसरातील एक ख्यातनाम समालोचक अजय घरत सर या ठिकाणी आपल्याला ऐकायला मिळाले. त्यांचा एक विशेष सन्मान आयोजन कमिटीच्या वतीने केला जातोय. अजय सर गेल्या वर्षी या स्पर्धेच्या समालोचनासाठी आले होते. चालू असणारी मॅच आजच्या रात्रीतील शेवटचा सामना आहे आणि जो संघ जिंकेल उद्या फायनलला सेमीफायनलची मॅच आहे. येस रुपेश सर. चला आपण सन्मान घेतोय अजय घरत सरांचा. गोड आवाज भिवंडी परिसरातील ज्यांचा सन्मान केला जातोय. सतीश शेळके सरांना विनंती असेल आपण हा सन्मान करायचा आहे. मोठमोठ्या स्पर्धा गाजवत असतात. विशेष म्हणजे आंतरराष्ट्रीय क्रिकेटचाही अनुभव त्यांच्याकडे आहे. असे जबरदस्त समालोचक अजय घरत सरांचा विशेष सन्मान धडाकेबाद चषक वडवली आयोजन कमिटीच्या वतीने. एक डाव संपलाय. दुसऱ्या डावाकडे आपण चाललेलो आहे. ज्या ठिकाणी 51व पर्व धडाकेबाद चषकाचं टेनिस क्रिकेट विश्वातील ही मानाची स्पर्धा आपल्या भेटीला आली आहे. आणि एका बाजूला अमरसाई टायगर 11 उत्तर प्रदेश आणि दुसऱ्या बाजूला भौमिक 11 गांधारी यांच्यातील सुरू असणारी मॅच. पहिल्या डावात देखील बरंच काही पाहायला मिळालं. चांगली बॉलिंग पाहायला मिळाली. त्याचबरोबर जर पाहिलं तर काही फलंदाज ज्यांची चांगली बॅटिंग देखील पाहायला मिळाली. भावेश पवारच्या मैदानात गेल्यानंतर धडाकेबाज बॅटिंग लक्षात राहण्यासारखीच होती. परंतु शेवटच्या टप्प्यात पहिल्याच बॉलवर षटकार मारणारे नवनाथ हाडवळे देखील 9व्या नंबरवर येऊन सुद्धा भाव खाऊन गेले. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत. प्रणव भोईर भिवंडी बिनारचे खेळाडू आणि त्याचबरोबर मुंबईच्या अंधेरी परिसरातील खेळाडू नागेश वाडेकर दाखल होत आहेत मैदानाच्या दिशेने. आजच्या रात्रीतील हा शेवटचा सामना आहे. शेवटच्या सामन्यातील शेवटचा डाव. कोण जाणार फायनलला त्याच्यासाठीची मॅच आहे. विवेक शेलार बॉलिंगसाठी येत आहेत. पावसाळी क्रिकेटमधला शतकवीर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. आणि एक युवा टॅलेंट प्रणव भोईर यांना देखील आपण पाहतोय. या मॅचमध्ये 55चं टार्गेट आहे. म्हणजे एका ओव्हरला 11 रन करायचे. 11ची सरासरी होऊ सुद्धा शकतात आणि नाही सुद्धा होऊ शकतात. म्हणजे कट टू कट मॅच आहे. फाईट होऊ शकते. दुसऱ्या डावाला सुरुवात. पहिला बॉल गॅपमध्ये खेळला जातोय. पहिलाच बॉल. प्रणव मागील मॅचचा फॉर्म कायम ठेवलाय. अगदी कलात्मक फटका. सीमारेषेच्या पार 4. चौकाराने खोलले खातं. विवेक यांचा हा चेंडू फुलटॉस लोवर फुलटॉस होता. ऑप्शनच्या बाहेर होता. पॉइंटला खेळले. तिकडे सीमारेषा दाखवली. चौकाराने खातं खोललंय. 55चा करायचंय पाठलाग. आजच्या रात्रीतील ही शेवटची मॅच. याही वेळेला फटका चांगला खेळलाय. फिल्डर मात्र दूरवरून येत आहेत. 1 रन तिकडे कंप्लीट होईल. दुसरीचा कॉल दिला होता परंतु थांबवलाय. धावसंख्या 5 वर जाताना पाहायला मिळते. धडाकेबाद चषक आपण पाहतोय. गेली कित्येक वर्ष हे मैदान भरले जाते प्रेक्षकांनी. खेळाडूंची पावले या क्रीडानगरीच्या दिशेने येताना पाहायला मिळत असतात. तसं हे मैदान, अशी ही स्पर्धा आपल्या सगळ्यांच्या लाडकी
यावेळेला थोडासा पुढे केला होता बॉल, फेकी देखील केली गेली आहे, हिट नाही झालाय आणि धावफलक पुढे जाईल. वा, मिड ऑनला मात्र बॉल जाईल, तोपर्यंत फिल्डर आहेत तिकडे श्रेयस, त्यांच्या दिशेने बॉल जाईल. एक एक बॉल अगदी निर्णायक असणार आहे. 6 धावा धावफलकावर आहेत, बिनबाद 6 धावा. संदेश किस्मतराव एका बाजूला पहिला मिळतात, तर दुसऱ्या बाजूला सादिक राजापूरकर आहेत. स्वतः चांगले खेळाडू राहिलेले आहेत एका कालखंडातील. वेग मात्र इकडे प्रचंड पाहायला मिळतोय. व्हाईट बॉल. येस, या व्हाईट बॉलला चॅलेंज केलंय बॉलिंग टीमने. व्हाईट बॉल. टप्पा पडला, त्याच्यानंतर बॉलने अँगल बदलला. अँगल बनवत असताना बॉल बाहेर गेलाय. व्हाईट बॉल घोषित केला जातोय. विवेक, कमबॅक करावं लागेल. ओ हो, गॅपमध्ये बॉल जाईल. फुलटॉस तर होता, बॅटची कडा घेतली आहे, बॉल निघाला सीमारेषच्या दिशेने आणि तिकडे तोपर्यंत 2 रन कंप्लीट केले जात आहेत. एक जबरदस्त मॅच आपल्या भेटीला आली आहे. 2 बलाढ्य संघ एकमेकांच्या विरोधात पाहायला मिळतील. एका बाजूला महेंद्र मागे, एका बाजूला भावेश पवार इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळत आहेत. प्रतिमहारथी टेनिस क्रिकेट विश्वाचे आजच्या प्रमाणे उद्या देखील आपल्याला इकडे पाहायला मिळतील. पहिली ओव्हर संपली आहे, रन झालेत ते 9 आणि अजूनही मॅचला जिंकण्यासाठी 46ची आवश्यकता आहे. 4 ओव्हरचा खेळ येणं बाकी आहे. उद्या पहिल्याच मॅचमध्ये AB सामर्थ्य मालेगाव ही टीम आपल्याला खेळताना पाहायला मिळेल. 6 वाजता ही मॅच असेल. विरोधात MUCC आपल्याला खेळताना पाहायला मिळेल. तर दुसऱ्या मॅचमध्ये व्यंकटेश ऑरियर नाशिक आणि त्यांच्या विरोधात सचिन ढवळे प्रहार 11 पुणे या मॅचेस तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. धडाकेबाद चषकाच्या 51व्या पर्वाचा व्यावसायिक गटाचा शेवटचा दिवस उद्या आहे, कारण उद्याच्याच रात्री फायनल सुद्धा असणार आहे या व्यावसायिक गटाची. तर परवा त्या 4 सेमीफायनल बाकी आहेत, म्हणजे 2 ओपन ग्रामीण आणि 2 मुरबाड ग्रामीण. तर त्या 4 सेमीफायनल आणि त्याचबरोबर फायनल, एकंदरीत 6 मॅचेस परवाही होणार आहेत. उद्या रात्री मात्र 7 मॅचेस होणार आहेत, याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. रिवतचा प्रयत्न नाही यशस्वी झालाय. डॉट बॉल येतोय. एक एक डॉट बॉल निर्णायक असेल. प्रसन्न पाटील कनेक्ट नाही झालाय. प्रयत्न तर जरूर केला गेला होता. रिवतचे प्रयत्न देखील आज बरेच झाले. पुण्याच्या खेळाडूंनी रिव्हर्स खूप चांगले मारले आज, दोन्ही टीम मधल्या. यस, राहुलचा आणि रोहनचा दोघांचाही लक्षात राहण्यासारखाच आहे. यावेळेला कव्हरच्या दिशेने बॉलला ढकललं जाते. फिल्डर त्या ठिकाणी उपलब्ध आहे. थोडासा बॉल बाजूला गेला, चुकीला माफी नाहीये. एकच्या ठिकाणी 2 षटकार चौकारानेच नाही तर सिंगल डबलने सुद्धा मॅच बनतात आणि 30 मॅच बनवण्याचा प्रयत्न या ठिकाणी बॅटरी करतायत भौमिक 11 गांधारी टीम.
आणखीन एक चांगला बॉल पाहिला मिळतोय, थोडासा पुढे केला. दुसऱ्या बाजूला टायगर 11 अमर साई उत्तर प्रदेश, सागर रामवाणी आणि विभू पंडित अँड कंपनी. यस, आम्ही त्यांच्या स्पर्धेसाठी गोरखपूरला गेलो होतो. खूप चांगली स्पर्धा आहे तिकडे ऑर्गनाईज केली होती याच दोघांनी, सागर रामवाणी आणि विभू पंडित. यावेळेला थोडासा लांबून खेचण्याचा प्रयत्न होता, मिड विकेटला एक रन तिकडे मिळेल. दुसरीचा कॉल दिलाय आणि काय जलद गतीने मात्र रन घेतली आहे प्रणव. चित्याची चपळाई पाहायला मिळते या प्रणवकडे. आज लक्ष वेधून घेतलं या मुलाने सगळ्यांचं. विनारचा खेळाडू, त्याचबरोबर जर पाहिलं तर आज बरीचशी नावं आजच्या रात्री चर्चेत राहिली. अमित नाईकचा यांचा चांगला परफॉर्मन्स पाहायला मिळाला, 22ची बॅटिंग. त्याचबरोबर जर पाहिलं तर आजच्या रात्रीमध्ये तेजस बोंद्रे या नागपूरच्या खेळाडूने देखील लक्ष वेधून घेतलं. राहुल गुंजाळने लक्ष वेधून घेतलं. रोहन पवार या खेळाडूने लक्ष वेधून घेतलं. प्रणव चर्चेत राहील. यावेळेला स्ट्रोक खेळलाय, फटका फसलाय, बॉल हवेत आहे, फिल्डर येत आहे तिकडे, परंतु कॅच नाही होऊ शकली. कॉलचा अभाव तिकडे पाहायला मिळाला. कॅच कोण घेणार हाही प्रश्न होता. एक गोष्ट होते, मोठे फटके नाही येत आहेत परंतु रन सुरू आहेत, हेही तेवढंच महत्वाचं आहे. 15 रन झालेले आहेत, अजूनही 40 पाहिजेत. नागेश वाडेकर नागा. दिना पाटील ट्रॉफी जी झाली होती 10 लाख रुपये पारितोषिकाची, जिल्हा निहाय आणि मुंबईसाठी खेळत असताना मॅन ऑफ द सिरीज घेतलं होतं नागेश वाडेकरने. आणि रबर बॉल क्रिकेट गेल्या वर्षी शतक झळकावलं होतं मान्सून ब्लास्टमध्ये. चांगल्या टप्प्यावर चेंडू टाकला जातोय, गुड लेंथवरून थोडासा बाहेर कट केलाय, जाईल यष्टीरक्षकांच्या दिशेने. 2 ओव्हरमध्ये झालेत 15, 3 ओव्हर अजूनही बाकी आहेत. रन करायचे आहेत ते 40. मॅच ऑन आहे. याही परिस्थितीमध्ये दोन्ही टीमच्या बाजूने मॅच जाऊ शकते. बॅटिंग टीमचा प्लस पॉईंट हा आहे. भौमिक 11 गांधारी टीमचा प्लस पॉईंट आता हा आहे की त्यांची विकेट नाही गेली आहे. दुसऱ्या बाजूला टायगर 11 उत्तर प्रदेश अमर साई, की त्यांनी 2 ओव्हरमध्ये पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये स्कोरला कंट्रोल केलेला आहे. दर्दी प्रेक्षक मॅचचा आनंद घेत आहेत. जवळपास 2:30 वाजायला आलेत, परंतु याच मैदानामध्ये सकाळ सकाळपर्यंत मॅच पाहिल्यात. परंतु या मैदानामध्ये हजारोची गर्दी पाहिली आहे. परंतु आणखी एक चमत्कारिक गोष्ट म्हणजे 2 की 3 वर्षापूर्वी धुकं होतं सगळीकडे, काहीच दिसत नव्हतं. त्यावेळेला सुद्धा हजारो प्रेक्षक इकडे मॅच पाहत होते. ते आम्हाला विचार पडला होता की या पंचांना कसा बॉल दिसेल कुठे चालला होता किंवा त्या बॅटरला, परंतु त्याच्यातही बॅटिंग होत होती. म्हणजे काही वेळासाठी असं वाटत होते चाललंय काय, काहीच दिसेना. खूप साऱ्या आठवणी आहेत धडाकेबाज चषकाच्या. आयोजकांचा आभारी असेल. 6व्यांदा संधी या स्पर्धेमध्ये समालोचन करण्याची त्यांच्या माध्यमातून मिळते. बावीस येत आहेत. नागेश वाडेकर प्रणव भोईर ही जोडी बऱ्यापैकी जमली आहे. दोघेही 7-7 वर खेळत आहेत. 15 रन झाल्यात 3 ओव्हरमध्ये. 18 चेंडू आणि 40ची आवश्यकता. भावेश पवार, भारत चर्चा भारतभर भावेश पवार या ब्रँडची. ओहो, पहिला बॉल पाय आणि स्टंप यांच्यामध्ये यष्टीरक्षक विवेक यांच्याकडे निघून गेलाय. काय करामत करतील बॅटिंग किंवा बॉलिंग मध्ये सांगता येणार नाही. असा अद्भुत खेळाडू आहेत भावेश. यावेळेला स्ट्रोक खेळला जातोय कव्हरच्या क्षेत्रात प्रणव यांच्या बॅटमधून. आणखीन एक दर्जेदार फटका पाहायला मिळाला. 4 चौकार. टॅलेंट आहे या खेळाडूकडे. मेरिटवर क्रिकेट खेळतायत, अंदाज घेत आहेत क्षेत्ररक्षण कुठे आहे, मला स्ट्रोक कुठे खेळायचा आहे हेही पाहायला मिळत आहे. युवा टॅलेंट आहे बिनारचं. चर्चेत आहे. 19 धावा धावफलकावर झाल्यात म्हणजे अजूनही 36 पाहिजेत. 16 बॉल 36.
हो 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 पाठीमागे बॉल मार्गस्थ होतोय, बघता बघता सीमारेषच्या दिशेने निघाला. आउटफील्ड फास्ट आहे, बॉल सीमारेषच्या पलीकडे गेलाय. 4 रन महत्वाचे आहेत, रन आल्यात. कालही शेवटची मॅच चांगली झाली, परवाही शेवटची मॅच चांगली झाली, आजही शेवटची मॅच चांगलीच होणार आहे आणि प्रेक्षकांना तीच अपेक्षा आहे आणि प्रेक्षक त्यासाठीच जागलेत. माझ्या मते यूट्यूबला ही मॅच पाहत आहेत. 15 बॉलचा खेळ झाला, 23 झालेले आहेत. 15 बॉलमध्ये 32 पाहिजे आहेत. यावेळेला पुलचा फटका खेळलाय, टायमिंग तेवढं प्रॉपर नाहीये, बॉल हवेत आहे आणि पकडली गेली आहे कॅच. अमित नाईक यांच्याकडून आली आहे विकेट. आताही 2,500 प्रेक्षक 2:30 वाजता मॅच पाहतायत म्हणल्यावर त्यांचं कौतुक करावं लागेल. पूल करायला भाग पाडला, थोडासा लांब बॉल टाकला होता, टायमिंग नाही करू शकले, थोडेसे नाराज आहेत स्वतःवर. आणि अजूनही जर पाहिलं तर मॅचला जिंकण्यासाठी 32 करायच्या आहेत. भावेशने हा थोडासा लांबून टर्न केला, लांबून फिरवला आणि बॉल फिरलेला असल्या कारणाने ते टायमिंग नाही होऊ शकलं. 14 बॉलमध्ये 32 अजूनही करायचे आहेत. मॅच ऑन आहे. मैदानाच्या आतमध्ये अंबरनाथचे जबरदस्त खेळाडू दिनू कांबळे जात आहेत. दिनेश कांबळे यांनी अंबरनाथचं नाव सातत्याने टेनिस क्रिकेटमध्ये ठेवलं आहे आणि मेरिटवर क्रिकेट खेळणारा आणखीन एक बॅटर. तेवीस वर 1. आल्या आल्या पहिलाच बॉल विकेट करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय आणि विकेट घेतली गेलेली आहे. भावेश जबरदस्त कामगिरी करतायत. यावर्षी या स्पर्धेचे ब्रँड अँबॅसिडर म्हणून त्यांची निवड करण्यात आलेली आहे. पहिल्याच बॉलवर समोरच्या दिशेने तुटून पडण्याचा इरादा होता, नाही सक्सेस झालाय. आणि आता नवीन बॅटर आकाश चिंदारिया. या मैदानात याही अगोदर आकाश चांगले खेळलेत, आज पुन्हा एकदा खेळावं लागेल. 13 बॉल शेवटचे बाकी आहेत, 32ची आवश्यकता आहे आणि बॅक टू बॅक 2 विकेट, 2 चौकार आले लगातार, त्यानंतर 2 विकेट सुद्धा आलेले आहेत. भावेश पवार हॅट्रिकची संधी. आकाश चिंदारिया दाखल झालेत बॅटिंगसाठी. मॅच विनर खेळाडू आहे. नागेश आणि आकाशला आता खेळावं लागेल. भावेश पवार फुल टॉस, पहिलाच बॉल फुल टॉस केलाय आणि त्याचा फायदा घेत असताना बॉलला पाठवलंय सीमा रेषा पार. षटकार. मैदानात गेल्या गेल्या अगदी फुलटॉसच मिळाला आणि मग काय, आकाश पॉवर हिटर आहेत, मोठे मोठे स्ट्रोक खेळण्यासाठी जाणले जातात. त्यांनी खेळला षटकार. बॉलला आदेश दिला, जा सीमारेषच्या पलीकडे. धावसंख्या पुढे गेली आहे. अजूनही जर पाहिलं तर 26ची आवश्यकता, 29 झालेल्या आहेत. 12 बॉल बाकी आहे. मागची मॅच 12 बॉल 27 होती, ही मॅच 12 बॉल 26 आलेली आहे. आकाश चिंदारिया, नागेश वाडेकर 2 असे बॅटर आहेत, मोठे मोठे षटकार खेळण्याची क्षमता ठेवतात, मॅचला पुढे घेऊन जाण्याची क्षमता ठेवतात. परंतु तेवढेच गुणवान बॉलर यांना आमंत्रित करण्यात आलंय. आजच्या रात्रीतील शेवटची मॅच, धडाकेबाज चषक, धडाकेबाज मॅच होणार या अपेक्षेने प्रेक्षकही मोठ्या संख्येने येत असतात. रात्रभर जागत असतात. विविध ठिकाणी स्पर्धा सुरू आहेत. लक्ष धडाकेबाजवर सगळ्यांचं लागलंय. 29 धावा धाव फलकावर आहेत. यावेळेला उसळी होती, त्याचा फायदा घेतलाय. बॉलला मात्र पॉईंटच्या दिशेने पाठवलंय. बॉलला अडवण्याचा प्रयत्न होतोय. चांगले एफर्ट्स अमित नाईकचे. 1 रन कंप्लीट. दुसरीचा कॉल दिलाय, तिसरीचाही कॉल दिलाय. अतिशय वेगात, जलद गतीने 3 रन कंप्लीट. धावसंख्या 3 ने पुढे गेली आहे.
32 धावसंख्या गेली आहे. मॅचला जिंकण्यासाठी जर पाहिलं तर अजूनही पाहिजे 11 बॉलमध्ये 23. आणखीन एक हाय व्होल्टेज मॅच, आणखीन एक चुरशीचा सामना, धडाकेबाज पर्व 51. छोटस वडवली नावाचं गाव, वारकरी संप्रदायाचं क्रिकेट वेड, क्रिकेट प्रेमी गाव. यावेळेला स्ट्रोक खेळला जातोय, आणखीन एक दर्जेदार स्ट्रोक खेळला जातोय. आकाश चिंदारी यांच्या बॅटमधून 4. मॅच ऑन आहे, मॅच ऑन आहे, चांगलीच मॅच चालली आहे. दहा बॉलमध्ये 19, काही डॉट बॉल आले. मॅच मध्ये येऊ शकते बॉलिंग टीम, विकेट आले तर येऊ शकते बॉलिंग टीम, आणि काही फटके आले बॅटिंग टीम मॅच मध्ये येऊ शकते. अजूनही कट टू कट मॅच आहे. रणनीत्या दोन्ही बाजूने बनवल्या जात आहेत. धडाकेबाज चषकाची एक वेगळीच मजा आहे. दिवसाही मजा, दुपारी मजा, संध्याकाळी मजा, रात्री मजा, मध्यरात्री मजा, आणि पहाटे सुद्धा मजा. हो, वेगवान बॉल. इकडे जर पाहिलं तर व्हाईट बॉल घोषित केला जातोय. जास्त उसळी पाहायला मिळाली. अजूनही मॅचला जिंकण्यासाठी 10 बॉलमध्ये 18 करायचे आहेत. यस, त्याची पडताळणी केली जाईल. प्रत्येक टीमला एका डावाला 2 रिव्ह्यू आपण दिलेले आहेत. व्हाईट बॉल खेळवला जातोय. समीकरण पुन्हा एकदा बदललं जाणार आहे. यास गोलंदाजी करणारा संघ आपण या डावातील दोन्ही दोन्ही रिव्ह्यू गमावलेले आहेत. 10 बॉलमध्ये 18. मॅच मध्ये येण्यासाठीची डॉट बॉलची आवश्यकता आहे, विकेटची आवश्यकता आहे. टायगर 11, अमर साई, उत्तर प्रदेश, सागर रामवाणी आणि कंपनी, विभू पंडित आणि कंपनी. हो, हा बॉल पाठीमागे येईल. रन तिकडे मिळणार नाहीये. एक डॉट बॉल आलाय. संघर्ष कायमच आहे. 9 बॉलमध्ये 18. प्रत्येक बॉलला 2 करायचे. धडाकेबाज. हो, बॅटची कडा घेतली, पचवले देखील. स्टंपला नाही बॉल आदळला. पाठीमागे रजत होते. 9 बॉलमध्ये 18 करायचे. आणखीन एक दर्जेदार मॅच पाहायला मिळते धडाकेबाजची. वेग वाढवला. यावेळेला बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न झाला होता खरा, परंतु नाही यशस्वी झालाय. बॉल जातो यष्टीरक्षकाच्या दिशेने. मागील दोन्ही बॉल जर पाहिलं तर इकडे डॉट आलेले आहेत. लगातारचे 2 चेंडू डॉट येताना पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा कमबॅक बॉलिंग टीमचं झालंय. अजूनही जर पाहिलं तर मॅचला जिंकण्यासाठी 8 बॉलमध्ये 18. हे 2 बॉल निर्णायक असणार आहे या मॅचच्या दृष्टीने. आकाश चिंदारिया मॅच विनर आहेत. सिक्सर किंग देखील आहेत. प्रसन्न देखील तेवढेच दर्जेदार गोलंदाज आहेत. आणखीन एक जबरदस्त मॅच. यावेळेला उडवलाय एक्स्ट्रा कव्हरला. पाहूया किती लांबवर बॉल जाईल, परंतु तिकडे आहेत फिल्डर, त्यांच्याच दिशेने बॉल जाईल. अर्जुन बांगर होते, त्यांच्याच हातात हा चेंडू जाताना पाहायला मिळालाय. विकेट आली आहे.
खूप चांगली कॅच घेतली, बॅलन्स घेतली आहे. अगदी सीमारेषेवर हात उंचावून घेतलेली कॅच, असं वाटलं एका क्षणी हा षटकारच गेलाय की काय, परंतु बॅलन्स कॅच घेतली आणि अगदी सीमारेषेवर कॅच नाही, मॅच पकडली की काय, आणि अगदी बॅलन्स पकडली आहे. स्वतःला बॅलन्सही केले त्याच्यानंतर. अजूनही सामना संपलेला नाहीये. 7 बॉल बाकी आहेत. 18ची आवश्यकता आहे. 18ची आवश्यकता आहे. बॅटिंग टीम देखील तेवढीच जबरदस्त आहे. भौमिक इलेव्हन गांधारी या मैदानात याही अगोदर चांगला परफॉर्मन्स दाखवलाय. कदाचित अगदी योग्य वेळेला योग्य ठिकाणी प्लेअर होता. पण त्यांच्या उंचीचाही फायदा झाला. कदाचित कमी उंचीचा खेळाडू असता तर कॅच नसती झाली. परंतु सगळं काही जुळून आलं तिकडे. महेंद्र मागे या परिस्थितीतील टेनिस क्रिकेटमधील आदर्श खेळाडू, सिक्सर किंग महेंद्र मागे. आणखीन एक वादळी फलंदाजी करणारे फलंदाज. पहिल्याच बॉलवर महेंद्र मागे मैदानाच्या आतमध्ये आणि बॉल सीमा रेषेच्या पलीकडे. यांना सुद्धा मारामारी पडतंय. पहिलाच बॉल आणि बॉल फिरलेला होता, सोपा नव्हता. वळलेला बॉल मैदानाच्या बाहेर वळवलाय. मग काय, प्रेक्षकांच्या माना मागे वळल्या. मागेंनी असा मारला बॉल. आणि आता 6 बॉल 12, कट टू कट मॅच, जबरदस्त फाईट. महेंद्र मागेच यांचा हा षटकार मॅचला ऑन करून गेलाय. धडाकेबाज चषक पाहण्याची हीच तर मजा आहे. इकडे मॅच चांगल्या होतात, इकडे मॅच चुरशीच्या होतात, शेवटच्या क्षणापर्यंत रंगतात. आणि आता इथेच पाहायला मिळत आहे एक चांगला रंगतदार सामना आपल्याला पाहायला मिळतोय. 6 मध्ये 12. आणि जर का हाही सामना जर टाय झाला तर होणार आहे सुपर ओव्हर. काही प्रेक्षकांना पाहिजे असेल. 6 बॉलमध्ये 12. नागेश वाडेकर आणि महेंद्र मागे मैदानाच्या आतमध्ये. शेवटच्या ओव्हरसाठी पाहूया कुणाला आमंत्रित केलं जात आहे. अर्जुन बांगर चर्चेत आहे. हे नाव सध्याच्या घडीला गावासाठी सुद्धा, बोरशेती आणि व्यावसायिक क्रिकेटमध्ये सुद्धा. पाहूया कुणाला बॉलिंगसाठी आमंत्रित केलं जात आहे. चर्चा सुरू आहे तिकडे. नक्कीच बोरशेट्टी म्हटलं तर अर्जुन बांगर, रोशन असतील, बाली असतील यांची चर्चा होते. आणि परवा पुन्हा चर्चा होईल बोरशेतीची. माझ्या मते अख्खा शहापूर तालुका येईल त्यांना सपोर्ट करायला. 6 बॉलमध्ये 12ची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. नागेश वाडेकर आणि महेंद्र मागे. कोण जिंकणार या मॅचला? आणखीन एक रंगतदार सामना. किती वाजलेत याची तमा कुणालाही नाहीये. आम्हाला क्रिकेट पाहायला मिळत आहे, क्वालिटी क्रिकेट पाहायला मिळत आहे. हे दर्जेदार क्रिकेट बरोबर रथी महारथी धुरंधर पाहायला मिळत आहेत. मुंबईच्या अंधेरी परिसरातील एक युवा टॅलेंट नागेश वाडेकर. ISPL देखील या हंगामात खेळताना पाहायला मिळाले खरे, परंतु समोर मॅन फ्रॉम बोरशेती अर्जुन बांगर. चर्चा आहे अर्जुन बांगर या नावाची. जो जिंकून देणार त्यांचा जल्लोष होणार, जिंकणार त्याला आनंद, हरणार तो थोडासा निराश होईल. क्रिकेटचा खेळच असा आहे ज्यामध्ये जिंकणाऱ्याला आनंद मिळतो, हरणारा थोडासा निराश होतो. जिंकणार कोण? जो जिंकणार आहे तो फायनलला जाणार आहे. धडाकेबाज चषकाच्या 51व्या पर्वाच्या व्यावसायिक गटामध्ये शेवटची ओव्हर. हो 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 हो, पहिला बॉल लाजबाब टाकलाय, लाजबाब टाकलाय. थोडासा पुढे टाकला, कळलाच नाही. 5 बॉलमध्ये 12 पाहिजे. आजच्या दिवसातील थोडस क्रॉस आर्म टाकतात ते आणि ऑफ स्टंपच्या बाहेर ठेवलाय. पहिला बॉल डॉट आलाय. 5 बॉलमध्ये अजूनही पाहिजेत 12. धडाकेबाज चषक 70-70 स्पोर्ट्सवर आपण पाहत आहात. हार्दिक स्वागत. वेग वाढवला या वेळेला ऑफ स्टंपच्या बाहेर. पंचांना थोडंसं काम दिलंय सादिक राजापूरकर यांना. वाईट बॉल. पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा बॉल. क्रॉस आर्म ज्यावेळेला तुम्ही बॉलिंग करता त्यावेळेला शक्यता असते वाईट बॉल जाण्याची.
यावेळेला पुन्हा चांगला बॉल, परंतु त्यावर रन घेण्याचा प्रयत्न तिकडे केला जातोय. 1 रन तर मिळणार आहे. अजूनही आत्ता मात्र स्ट्राईकवर महेंद्र मागे, टीमचे कॅप्टन, पॉवर हिटर, सिक्सर किंग, परंतु समोर अर्जुन बांगर. दोन्ही खेळाडू जर पाहिलं तर ग्रामीण क्रिकेटने दिलेली देणगी आहेत. एक बोरशेती आणि एक वाशेरे. पाहूया काय होणार. 4 बॉल, थोडीशी चर्चा झाली वाटतं विवेक आणि महेंद्र यांची, परंतु काय होणार. 4 बॉलमध्ये 10. येईल का मोठा फटका की येईल डॉट बॉल. पाहावं लागेल. वेग प्रचंड आणि इकडे दांडी 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 गुल बोल सेलिब्रेशन. अजूनही मॅच संपलेली नाहीये. पहिलाच बॉल षटकार मारला, दुसऱ्या बॉलवर मात्र माघारी परत आहेत. अंदाज नाही आला या बॉलचा ते सांगतायत. अर्जुन बांगर यांचा हा चेंडू थोडेसे शफल पहिलेच झाले होते. टप्पा पडला आणि मग काय ऑफ टर्म उडवला गेला. विवेकचं सेलिब्रेशन आहे. मित्र आहेत दोन्ही चांगले. जास्त शफल झाले, स्टंप दाखवले आणि आता मात्र मॅचला जिंकण्यासाठी 3 बॉल 10. एखादा चौकार येईल का, एखादा षटकार येईल का, मॅच मध्ये पुन्हा एकदा रंगत येईल का. दोघेही असतात. हे सेलिब्रेशन मैत्रीपूर्ण होतं. योगेश बालेकर याही खेळाडूचा ऑलराऊंडर परफॉर्मन्स चर्चेत आहे. त्यांची कटर्स बॉलिंग चर्चेत आहे. मॅच विनर बॅटिंग चर्चेत आहे. परंतु समोर अर्जुन बांगर चर्चेत आहे. तुम्ही ज्या टीम मध्ये खेळाल ती टीम जिंकली पाहिजे, याच्यासाठीचे प्रयत्न व्हायलाच पाहिजेत. आनंद होता 5 झाल्याचा इकडे. योगेश बालेकर 3 बॉलमध्ये 10 पाहिजेत. 3 बॉलमध्ये 10 पाहिजेत. धडाकेबाज चषकातील आणखीन एक रंगतदार सामना आपण पाहतोय. व्यावसायिक गटामधील ही चुरस पाहायला मिळते. कट टू कट मॅचेस, बेस्ट वर्सेस बेस्टच्या या लढाया. 3 बॉलमध्ये 10 पाहिजेत. यावेळेला उडवलाय हेलिकॉप्टर. 6. वाह, काय मारलाय. ही तर मजा आहे धडाकेबाज चषकाची. याच्यासाठी तर आपण येत असतो इकडे. आता 2 बॉल बाकी आहेत आणि 4ची आवश्यकता. तुम्ही मैदानात किती वेळ आहेत याला महत्व नाहीये, तुम्ही मैदानात जाऊन काय करता याला महत्व आहे. आणखीन एक रंगतदार सामना इकडे पाहायला मिळतोय. धडाकेबाज 2 बॉल 4. मॅच अजूनही संपली नाहीये. अर्जुनकडे क्षमता आहे कमबॅक करण्याची. एखादा चांगला बॉल पुन्हा एकदा मॅच मध्ये घेऊन येऊ शकतो. चुरस चुरस आणि चुरस पाहायला मिळते इकडे. धडाकेबाज 2 बॉल 4. प्रेक्षक बसले होते ते आता उभे राहिलेत. आवाजही करायला लागलेत. हो, हा बॉल मात्र या ठिकाणी एसटी रक्षकाच्या दिशेने गेलाय आणि बघता बघता मॅच गेलीये. सतीश भाऊ शेवटच्या बॉलवर गेलीये. 1 बॉल 4. वाह, मजा आहे. आपण रात्रभर का जागतो त्याचं हे उत्तर आहे. धडाकेबाज, चुरस, थरार. बॅटिंग साठी गेलेत बाली बागरे. आता मजा येणार आहे. बोरशेतीवाल्यांनी करायचा तरी कुणाला सपोर्ट करायचा. क्रिकेटला सपोर्ट करावा लागेल मला वाटतंय. अर्जुन बांगर विरुद्ध बाली बागरे एकाच. परंतु यस, स्ट्राईकवर योगेश पाहायला मिळत आहेत. योगेशने मारलाय हेलिकॉप्टरचा षटकार, तोही सगळ्यांच्या लक्षात आहे. त्यानंतर अर्जुनने केलंय कमबॅक. काय होणार. 1 बॉल 4. सामना आवडला असेल तर टाळ्या वाजून समर्थन दोन्ही टीमला देऊयात. धडाकेबाज
इकडे टाळ्या नाही, टाळ्याबरोबर आवाज सुद्धा होतो, आवाजाबरोबर शिट्या सुद्धा होतात, गोंगाट होतो. शेवटचा बॉल, ओ बॉल मागे जाईल. ओ कहाणी में ट्विस्ट, आ रा 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 खतरनाक. पाहूया काय होईल. जर टाय झाली तर सुपर ओव्हर, आणि सध्या सीझन कसला चाललाय, सुपर ओव्हरचा चाललाय. पाहूया काय होईल. एक बॉल आणि आता 3ची आवश्यकता. मुरबाडकरांनो, टाळ्या वाजवायची संधी परत मिळाली आहे, आवाज आरडाओरडा करायची सुद्धा परत संधी मिळाली आहे. 1 बॉल 3. मजा आहे या क्रिकेटची. 2:45 वाजलेत, परंतु आनंद आनंद आणि आनंद. धडाकेबाज चषकाचा आपण घेतोय. अर्जुन बांगर एका बाजूला आहेत, एका बाजूला आहेत योगेश बालेकर. शेवटच्या बॉलवर काय होणार. टायगर 11 अमर साई उत्तर प्रदेश, तर दुसऱ्या बाजूला भौमिक 11 गांधारी. शेवटचा बॉल, यावेळेला स्ट्रोक खेळलाय, एक धाव तर घेतली गेली आहे. पाहूया, ओहो, पकडली गेली कॅच. जबरदस्त मॅच पाहायला मिळाली आहे. दोन्ही टीम चांगलं क्रिकेट खेळल्या, चांगलं क्रिकेट खेळल्या. भौमिक 11 गांधारीचं सुद्धा आम्ही कौतुक करूच करू, परंतु इकडे अर्जुन बांगरला उचलून घेतलंय. 2 बॉल 4 आली होती मॅच. यस, सेलिब्रेशन, विजयानंतर सेलिब्रेशन व्हायलाच पाहिजेत. आणि इकडे अर्जुन बांगर, अगदी 2:45 वाजता ही प्रचंड गर्दी पाहायला मिळते, आणि बोरशेतीच्या अर्जुन बांगरला उचलून घेतलंय पठ्ठ्याने. यस, आणि इकडे विजय पाहायला मिळतोय. विजयानंतर सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद असतो, परंतु तरी सुद्धा सगळे प्रेक्षक, मी आपणास एक विनंती करील, भौमिक 11 गांधारीसाठी टाळ्या वाजवायच्यात आपल्याला. ते सुद्धा चांगलेच खेळलेले आहेत. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपल्याला द्यायचा इकडे. अगदी अटीतटीच्या षटकात गोलंदाजी